नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. पण आजच्या ब्लॉगमध्ये मी अजिबात नाही बोलणार आहे, कारण मागच्या ब्लॉगमध्ये खूप साऱ्या कमेंट होत्या की मी तुमच्या दादाला बोलू देत नाही. म्हणून मी इंस्टाग्रामवर म्हटलं होतं तुम्हाला जे प्रश्न विचारायचे ते विचारा, फक्त तुमचा दादा बोलेल, मी अजिबातमध्ये येणार नाही आज. सो रात्रीचे 11:30 झालेत आणि त्याचा कॉल संपलाय. त्याला म्हटलं बस, ऑडियन्सला दादा इतका आवडतो की दादाने थोडी मेहनत घेतली पाहिजे आता. सो दादाला बसवलं आहे मी आता आणि तुमचेच कालचे जे प्रश्न होते त्याचे तो आता पटपट उत्तर देतो आहे. सो स्टे ट्यून फॉर द होल ब्लॉग. थँक्यू. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही माझ्याबद्दल एवढं काय काय विचारलं, त्याच्यामुळे तनुने मला असं चालू केलं की यार तू पण सेपरेट ब्लॉग कर. लोक मला म्हणताय की यार तुम्हाला मला बोलू देत नाही ती. तर तुम्ही काही क्वेश्चन्स विचारले होते मला, तर त्याचे मी आता आन्सर्स करतो तुम्हाला. तुम्ही तुम्ही जे जे काही विचारले त्याला मी ट्राय करतो की काय काय उत्तर द्यायचे. ओके, टेल अस अबाउट हिज करिअर. माझं करिअर, मी इंजिनिअरिंग केलंय. त्याआधी मी डिप्लोमा केला आणि तो मी कोपरगावला गेला होता संजीवनी कॉलेजला. तुमच्यामध्ये खूप पेशन्स आहेत. पेशन्स तुमच्यामध्ये जनरली येतं. तुम्ही जर हॉस्टेलला मोस्ट ऑफ द टाइम तुमचा जर स्पेंड केला असेल किंवा तुम्ही घरापासून थोडे लांब राहिले असाल तर तुमच्यामध्ये पेशन्स येऊनच जातं. दादा ना, तुला इथले फास्ट बोलता नाही येत, तू खूप छान बोलतेस बघ. अच्छा, हे माझ्यासाठी होतं. थँक्यू निखिल, तू एक चांगला व्यक्ती आहेस. तू व सखी खरोखर लकी आहात. थँक्यू, मी चांगलाच आहे. बर्थडेचे सगळं रेट सांगा ना, काय काय कसं केलं. बर्थडेचं आम्ही हॉटेल बुक केलं होतं, त्यांचा बँक्वेट हॉल होता. बँक्वेट हॉल आणि मग त्यांच्याकडनं जेवण घेतलं. तर जनरली हॉलचे चार्जेस लागत नाही आणि तिथे त्यांचं माणसांच्या हिशोबाने होतं. त्यांचं पॅकेज होतं 50 लोकांसाठी, 100 लोकांसाठी आणि त्याचे रेट्स 30 to 35,000च्या मध्ये होते. आणि त्याच्यानंतर जे काही रेट्स होते पर प्लेटनुसार होते, ते प्रत्येकाला व्हॅरी होता. तर असे रेट्स होते. तू आणि दादा खूप मस्त आहे. सगळ्यात गोड तर सखी आहे. हो, सखी गोडच आहे. सखीचा बर्थडे खूप छान झाला. थँक्यू. निखिल दादा, तुम्हाला ऑन कॅमेरा बोलायला ऑकवर्ड वाटतं का? तुम्हाला नाही आवडत का ऑन कॅमेरा बोलायला? मला ऑन कॅमेरा बोलायला आवडत नाही, कारण की मी तेवढा कॅमेरा फ्रेंडली नाही आणि मी जरा कॉन्शियस होऊन जातो कॅमेऱ्याच्या समोर. निखिल दादा, तू कुठे जॉब करतोस? मगरपट्टा सिटी साईडला आला तर भेटायचं आहे सखीला. मी आता मगरपट्ट्यात जॉब नाही करत. मी सुरुवातीला होतो 7 वर्ष मी मगरपट्ट्यात जॉब करायचो टॉवर 2ला आणि आता मी SB रोड साईडला जॉब करतो. ते घरापासून पण जवळ आहे. आणि ग्रोथ कशी भेटेल? कंपनी स्विच केली तरच होईल का? तुझं पॅकेज किती आहे? प्लीज आन्सर. ग्रोथ तर कंपनी चेंज केल्यावरच होती. सध्याचा ट्रेंड बघितला तर एका ठिकाणी राहून होते, पण नाही पण होत. इट डिपेंड की तुमचं काय एक्सपेक्टेशन. दीदी दादाला का बोलू देत नाहीस? दीदी मोठी ब्लॉगर आहे. दादा, तू पण ब्लॉग बनवत जा. नाही, आपल्याच्याने नाही होणार ते. आपल्याकडे तेवढा वेळच नाही, आपण तेवढे कम्फर्टेबल नाही त्याच्यासाठी. तुम्ही इतकं कमी का बोलतात दादा? मी कमी नाही बोलत, मी भरपूर बोलतो, पण ऑन कॅमेरा मी कमी बोलतो. दादा खूपच शांत आहे. मी शांत आहे, पण एवढा पण नाही. नाईस अंडरस्टँडिंग बिटवीन यू बोथ. सखी सो क्यूट. थँक्यू. कसा आहेस दादा? मी तर मस्त आहे. थोडा आजारी आहे, पण मस्त आहे. तुमचे ओल्ड व्हिडिओ खूप मस्त आहेत. आय नो यू आर इन डिफरंट फेज नाऊ, पण तुमचं ते बॉन्डिंग खूप छान होतं. तुमची एकमेकांसोबतची रोमॅन्टिक टाइम स्पेंड करा आणि ओल्ड व्हिडिओज बघा तुमचे. मी कालच बघितले. ब्रिंग दॅट एनर्जी बॅक. यू विल बोथ फील द डिफरंट अँड चेरिश दोज डेज. नक्कीच आम्ही ट्राय करू आणि त्यासाठी आम्हाला परत गोव्याला जावं लागेल. तनु दीदीने युट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं? तुम्ही सपोर्ट केला होता का? मी तिला सपोर्ट केला होता. ॲज मी त्याच्याशी काही एवढा फॅमिलियर नव्हतो, बट तिने मला दाखवल्या काही गोष्टी आणि त्यावेळेस तो ट्रेंडच होता. आय गेस कोविड चालू झाला होता आणि त्यावेळेस ते भरपूर लोक करायला चालू झाले ते आणि तिलाही वाटलं. आणि ऑलरेडी ती कॅमेऱ्यात भरपूर फ्रेंडली होती. तिचं टिकटॉक, इंस्टाग्राम तिचं ऑलरेडी चालू होतं, तर मग तिने केलं ते सगळं. दादा, तुमची लव्ह मॅरेज आहे का अरेंज? अरेंज मॅरेज. रत्नागिरीला या ना कधीतरी फिरायला प्लीज. हो, रत्नागिरीला येऊ आम्ही. आत्ताच आमच्या सखीच्या बर्थडेसाठीचा प्लॅन झाला होता, बट तो परत कॅन्सल झाला. आणि ऑलरेडी रत्नागिरी माझं फेवरेट आहे. तिथलं कोहिनूर समुद्र रिसॉर्ट आणि आमंत्रण हॉटेल, तिथे मला जाम आवडतं. दादाने सखीच्या फर्स्ट बर्थडेला काय स्पेशल गिफ्ट दिलं? आय गेस आपण लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं एका ब्लॉगमध्ये की आम्ही सखीला काय घेतलं. आम्ही सखीला एक हार घेतलाय.
दादा तुझी कंपनीचं नेम काय आहे? असं नाव नाही रिव्हील करू शकत, बट हा SB रोडला आहे माझी कंपनी. आमचा दादा काय जॉब करतो? मी तेच परत मी आधीच्या क्वेश्चन मध्ये पण आन्सर दिलं की मी टेस्टिंग मध्ये होतो, आता कन्सल्टिंग मध्ये. प्लीज गाईड अस अबाउट युअर जॉब जर्नी. आय मीन हाऊ टू गेट जॉब इन एनी फील्ड. तुमची काय रिक्वायरमेंट आहे त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही पहिले तर एज्युकेशनला काय म्हणतात त्याला कम्पॅटेबल पाहिजे, आणि मग नंतर तुमची काम करायची तयारी पाहिजे, तुम्हाला जॉब भेटून जातो. दादा खूप समजूतदार आणि केअरिंग आहे. हा आहेच आहे मी. When is your birth date? म्हणजे तुझी बर्थ डेट. 29 मार्च. येतोय बर्थडे. येस तनु, माझा बर्थडे. मी आज काहीच बोलणार नाही असं ठरवलंय. दादा ताईमधली कोणती गोष्ट आवडती तुम्हाला? ताई मधलं तिचं फायटिंग नेचर, तिची कोणती गोष्ट करायची तयारी, मलाही सपोर्ट करते आणि मस्त आहे ते. मस्त आहे मी. ताई नको तरी पण तूच बोल. दादा आणि सखी दोघांना मस्तीच करू दे. म्हणजे 1% लोक अशी पण आहे ज्यांना मी आवडतीये. हे म्हणजे असं आहे की समोर बोलून असं एकदम पाहुण्यांचा सत्कार करायचा, तशी गंमत आहे. निखिल सरांच्या रेफरन्सने सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये मिळेल का जॉब? बाबा आता कुठंच रेफरन्स चालत नाही, आता फक्त जॉबला अप्लाय करायचं. रेफरन्सनी फक्त तुमचा रिझ्यूम तिथपर्यंत जातो, बाकी काही नाही. ताई जास्त त्रास देते की सखी? सखी खतरनाक. सखी झाल्यावर तुमच्या दोघांच्या रिलेशन मध्ये काही फरक पडला आहे का? नाही, असं भांडणं कमी झाली, म्हणजे आणि असा आवाज कमी झाला बोलायचं जास्त. तुझ्या साईडनी कमी झाली, माझ्या साईडनी वाढली. देन दादा तुला कसं वाटतंय आज बोलून? मला जाम भारी वाटतंय, असं म्हणायला हरकत नाही. काय नेक्स्ट क्वेश्चन? तू सखी बर्थडे निमित्त थोडं गरीब मुलांना बुक ड्रेस डोनेट का नाही केले? नेहमी करत असाल बर्थडे स्पेशल. म्हणजे त्याचे सगळ्यांचे पर्स्पेक्टिव्ह वेगळे वेगळे आहेत, आणि म्हणजे माझा पर्स्पेक्टिव्ह कधी कधी असा पण होतो की यार तुम्ही त्यांना परत तेच फील करून देता, तुम्ही त्यांना काहीतरी देता म्हणजे तुम्ही त्यांना परत काहीतरी तेच फील करून देता. सो डोनेशनचा माझा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. मी कुठेतरी अन्नदान वगैरे करत असतो किंवा मी एखाद्या देवस्थानाच्या ट्रस्टच्या ठिकाणी पैसे देत असतो. लेट देम डू इट, तो त्यांचा फोर्टे. आपण असं कुणाला तरी काही देणं किंवा लगेच त्यांना असं जाणीव करून देण्यासारखं होतं की यार आमच्याकडे आहे तुमच्याकडे नाही आहे. तर हा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे, म्हणून मी समोरून न करता मागणं करतो काय करायचं ते. हाऊ डू यू फील निखिल दादा वेन यू हॅव अ टॉकेटिव्ह वाईफ अँड यू सायलेंट व्हर्जन? हे असंच असतं कुठल्या म्हणजे तुमच्या प्रत्येक नात्यामध्ये कोणीतरी एकाने असं बोलका असं, कोणीतरी एकाने शांत असं, दोघे बोलके असले तर मग कधी कधी भांडणामध्ये डायरेक्ट येऊन जातं. आणि दोघे बोलणारे असले तर मग असं शांत राहायच्या वेळेस मग ती मजा नाही येत. कोणीतरी एकाने शांत घ्यायचं, कोणतरी एकाने बोलायचं. दादा आयुष्यात असा कोणता स्ट्रगल टाइम आला होता का? त्याला तुम्ही कसं फेस केलं? त्यातून तुम्ही कसे बाहेर पडलात? स्ट्रगल टाइम तर असा खतरनाक होता ना माझा. म्हणजे मी घर घेतलं 2019 साली, मला त्याचं पोझिशन भेटलं, आणि त्यानंतर ज्या दिवशी मी घरात पूजा करून गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे त्याच दिवशी रात्री मला तनयाला बघायचं हे आलं. आणि त्याच्यानंतर लगेचच माझी एप्रिलमध्ये एंगेजमेंट ठरली, आणि एंगेजमेंट झाली जूनमध्ये लगेचच परत लग्न झालं. आणि मग तो लग्नानंतरचा जो 6 महिन्याचा पिरियड होता आयुष्यात, तो म्हणजे रिअल स्ट्रगल होता. म्हणजे बायको एक तर नवी, तिच्या एक्सपेक्टेशन, पगाराची लागलेली वाट, लग्नात झालेला खर्च, क्रेडिट कार्डचे बिल सगळे एकटी होते. बट ठीक आहे, म्हणजे तो एक वेळ होती ना, आत्ताची एक वेळ आहे. सब बढिया आहे. सखीवर जास्त प्रेम करतो दादा की ताईवर? म्हणजे सखीत माझा लय जीव आहे, आणि तन्यात पण जीव आहे माझा. बट आता शेवटी मुलगी आहे म्हटल्यावर थोडा जास्त जीव तिच्याकडे आहे. I hate you for this. Guidance for hike in software testing which I can done for hike. Please guide me. ऑटोमेशन इज द की. म्हणजे तुम्ही आता ऑटोमेशन जितकं शिकाल नवीन त्यात तितकं तुम्हाला स्कोप आहे. मॅन्युअल ऑलमोस्ट जमा झालंय, सो तीच एक की आहे. सखी तुझ्यासारखी दिसते दादा. अरे थँक्यू. म्हणजे असं कोणीतरी बऱ्याच दिवसांनी म्हटलं की सखी माझ्यासारखी दिसते. नाही, इतके दिवस फक्त तनया होती, जशी ती मोठी होत चालली तशी माझ्यासारखी दिसायला लागली. निखिल दादा खूप गोड आहे. ग्रेट मॅन. थँक्यू. इफ तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे आणि इन लॉज नाही म्हणताय तर हाऊ डीड ही
मॅनेज सच अ कंडिशन. ओके, हा मला प्रश्न. ही सपोर्ट्स मी लाईक यूट्यूब ना माझ्या घरच्यांना मंजूर होतं ना त्याच्या घरच्यांना, स्टील ही सपोर्टेड मी लाईक दॅट. अजून कसं सपोर्ट करतोस तुम्हाला? घरचे हिला बाहेरचं खाऊ देत नाही. मी हिला पाणीपुरी खाऊ घाल, रगडा पॅटीस खाऊ घाल, दहीपुरी खाऊ घाल. हा वेगळाच प्रश्न आहे. हा तुम्हाला पेमेंट किती आहे दादा? पेमेंटचं नका विचारू बाबा, खाऊन पिऊन मस्त चाललंय. आता सखीचं पण चाललंय, त्याच्यामुळे काय नाही. भारी. बारीक ताई बघायला आवडेल का दादा? अरे मग पण आहे तशी आहे, ती आहे म्हणजे ती तब्येत असून सुद्धा ती चिल आहे. म्हणजे तिचं असं रडगाणं नाही काही की मला हे नाही करत, मी ते नाही करत. उलट माझ्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह ती वाटते मला बऱ्याच गोष्टींमध्ये. त्याच्यामुळे आय एम फाईन. थँक्यू. मी हेल्थ केअरमध्ये जॉब करते. IT मध्ये स्विच करायचं असेल बट लँग्वेज नाही जमणार तर कोणता कोर्स करू प्लीज सांग. लँग्वेज नसेल जमणार तरी तुमच्याकडे BA चे ऑप्शन्स आहेत, प्रोडक्ट ओनरचे ऑप्शन्स आहेत, तर तुम्ही ते एक्सप्लोर करू शकता. आणि तुमच्याकडे हेल्थ केअर डोमेनचं नॉलेज आहे तर म्हणजे बऱ्याच साऱ्या कंपनीज आहेत, जसे वॅरियन आहे, सिमेन्स आहे, अजून बऱ्याच अशा कंपनीज आहेत की ज्या हेल्थ केअर डोमेनचा एक्सपिरियन्स असणाऱ्या लोकांना प्रेफर करतात. दादा तुम्हीच सांगा तुम्हाला ताई बोलू देतात की नाही? मग देते, पण कधी कधी कसं आहे तिच्यामधला ब्लॉगर असं बाहेर येतो ना, मग शी इज लाईक आय एम एक्सपर्ट. मग मला असं काही नाही. आणि मग मी कसं होतं की असं आपण असं नौखा माणूस जसा असतो ना कंपनीत गेल्यावर, असं लाजून राहतो, मग हळूच बोलतो असं आहे. पण तू आज पुन्हा माझी वाट लावतो. तुला कमेंट येतील की ताई तूच दादाला असं फील करून देते. नाही, ते असं काही फील नाही करत, बट शेवटी एक असतं ना, आपण एक प्रोफेशनल असतो ना, एक नौका माणूस असतो. दादा तुम्हाला ताई मधली सर्वात छान हॅबिट सांगा. ताईमधली सर्वात छान हॅबिट अवघड आहे सांगणं, अशा भरपूर साऱ्या आहे. ती म्हणजे असं एकदम असं रडका नाही राहत. म्हणजे लाईक एखाद दिवशी नर्वस असलं तर थोडीशी ऍक्टिव्ह राहते, किंवा काही फंक्शन असेल त्याच्यामध्ये किंतु असतो की यार आपल्याला हे करायचं आहे. आज सखीच्या बड्डेच्या बाबतीत माझ्याकडनं काही प्लॅनिंग होत नाही, बट तिने सगळ्यांना फोन केले, तिने बघितलं. माझं फक्त होतं की फायनलायझेशनच्या वेळेस आपला पार्ट येतो. नाही तर अँकर पण तिनेच बघितला, डेकोरेशनचं वाल्याला पण तिनेच बघितलं, हॉटेलच्या याचं पण शोधलं तिनेच. पण मग येस, म्हणजे ह्या गोष्टी आहे की ज्या ती ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करते सगळ्या ह्याच्यात. थँक्यू. याचं कौतुक ना कधीतरीच होतं. दादा माझा काही प्रश्न नाहीये तुम्हाला, बट खरंच तुम्ही खूप भारी दिसता. थँक्यू. ओहो दादा का जास्त बोलत नाहीस? बोलतो तो. बोलतो मी कॅमेरा. बर्थडेला किती खर्च आलाय सखीच्या? बर्थडेला भरपूर सारा खर्च आला. आमच्या ऑलमोस्ट 108 लोकांच्या आसपास सगळी फॅमिली जमा झाली होती. आणि मग त्यानंतर डेकोरेशनचे एक्स्ट्रा चार्जेस होते 10,000. नंतर अँकर बोलवलं होतं आम्ही, तिचे वेगळे चार्जेस होते, म्हणजे लाईक 5,000 to 10,000च्या अराउंड. आणि त्यानंतर मग आमचं अजून ते डीजेचे ॲड झाले, नंतर रिटर्न गिफ्ट्स ॲड झाले, केकचे ॲड झाले. सो असं अराउंड 1,20,000च्या आसपास खर्च झाला आमचा. निखिलला फिरायला आवडतं तर निखिलचं ड्रीम प्लेस कोणतं आहे जिथे त्याला जायचं आहे? बेस्ट डॅड अँड बेस्ट हजबंड. मला फिरायला जायचंय. मला काय असं काही नाही की माझी स्पेसिफिक लोकेशन नाही काही, बट मला एकदा युरोपला फिरायला जायचंय. ते पण आमचे ठराविक मेंबर, म्हणजे नॉट विथ फॅमिली, माझी मित्र कंपनी फक्त. आणि नॉट विथ बायको असं सांग. म्हणजे असे काही आहे. आणि त्यातल्यात गोवा माझं फेवरेट आहे, तिथं मी कधीही जाऊ शकतो. वर्षातून एकदा तू जातोच. आणि आम्ही जातो वर्षातनं एकदा दोनदा, जसं पॉसिबल होईल तसं. आणि 5 वर्षात एकदाच मला घेऊन गेला हे पण सांग. पण तुला आम्हाला आवडत नाही. नाही. वर्किंग मॉडेल काय आहे? वर्किंग मॉडेल काय नाही, 9 ते 6चं नाही आहे, ते जास्त मोठं आहे. म्हणजे 9 ते किती पण वाजू शकता, रात्रीचे 9, सकाळचे 9, असं 9 ते 9 पण होतं बऱ्याच वेळेस. कोणत्या कंपनीमध्ये कोणत्या पोझिशनला? ते पोझिशन आहे लीड कन्सल्टंटची पोझिशन आहे. आणि कंपनी आहे प्रोडक्ट बेस्ड कंपनी. दादा यू आर सो लकी टू हॅव तन्या, दीदी आणि सखी. येस, आय एम लकी. मला सगळे चांगलेच लोक भेटली आहेत. ओनली लव्ह टू सखी अँड फॅमिली. थँक्यू. दादा रॉयल ॲटिट्यूड प्लस संस्कार 1 नंबर दिसतात तुमच्या वागण्यामधून. 12 एकर. 12 एकरचं नाही कळालं मला. आहे म्हणजे त्याच्या अराउंड जमीन आहे आपल्याकडे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. शेती आहे आपल्याकडे, त्याच्या आसपासच आहे.
आणि रॉयल ॲटिट्यूड तर आहे आपलं, म्हणजे ते राहायचं तर व्यवस्थित राहायचं, असं कबाळ्यासारखं राहून काही फायदा नाही. म्हणजे तुमच्याकडे जेवढं आहे तेवढ्यात व्यवस्थित राहायचं, मस्त खुश राहायचं. मला दादाचा स्वभाव खूप आवडतो. थँक्यू. यू आर बेस्ट हजबंड बिकॉज यू ऑलवेज सपोर्ट तनया. हा, सपोर्ट नाही करणार तर कुठे जाणार आहे? तुझं वेट किती आहे? पहिल्यांदा तुला आलाय. आई शपथ, माझं वेट आहे ना आता जवळपास 80च्या आसपास आहे. दादाचं तुमच्यावर किती प्रेम आहे? माझं भरपूर प्रेम आहे. म्हणजे माझं ते थोड्याफार प्रमाणात कमी झालंय सखी आल्यामुळं, बट आहे भरपूर प्रेम आहे तिच्यावर पण माझं. तनयाची वाईट सवय जी तुला आवडत नाही. तर नाही, वाईट सवय म्हणजे नुसती चिडचिड करते कधी कधी. म्हणजे असं लाईक तिचं असं आहे ना, हे करायचंय तर करायचंय, पण त्याच्या अराउंड जर मी सांगितलं हे असं आहे तसं, तरी पण आपल्याला करायचंय. ठीक आहे ना. सखीची एक अशी गोष्ट जी तू कधीच विसरणार नाही. सखी पूर्णच तशी आहे ना का तिला विसरणंच अशक्य. म्हणजे आतापर्यंत स्टार्ट पासून आतापर्यंत मला असे जसे दिवस आठवत आहे ना, मी जस्ट इमॅजिन करतो या पोरीने मला सुरुवातीपासून त्रास द्यायला चालू केलं ते किंवा म्हणजे इतकी जीव लावती ना, म्हणजे कधी कधी ती अशी येते ना अंगावर की लाईक बस आता झालं. आणि मी घरात कुठनंही येऊ द्या, कुठनंही कितीही वाजता, सख्खी मला म्हणजे लाईक असं करते ना की मला आधी घे, तू गाडीतनं उतर, नाही तर नको उतरू, मला कोणीतरी ह्याच्याकडे द्या, नाही तर तू उतर खाली, मला घे पहिले, असं करते ती मला. प्राइस फॉर सखी शूट फॉर ऑल द ड्रेसेस. सी प्राइजेस ऋतुजा ताईचे स्टँडर्ड प्राइजेस आहेत, त्याच्यात ती कॉस्ट्युम वाईज किंवा थीम वाईज पैसे चार्ज करते. सो इट्स बेटर की तुम्ही तिला चेक करा, बट तिचे रेट सगळ्यात जास्त रिझनेबल आहे आणि कम्फर्टेबल आहे ती सगळ्यात जास्त, म्हणजे फोटोशूट करायला. म्हणजे इथून पुढे आम्हाला सखीचं कधी काही शूट करायचं असेल तर आम्हाला ऍक्च्युली कोलॅबरेशनच्या पण खूप ऑफर होत्या सखीच्या बर्थडेच्या, बट वी चोज ऋतुजा ताई. आणि ते काही कोलॅबरेशन नव्हतं का, ते प्रॉपर पेड होतं, कारण तिथे सखी आणि आम्ही सगळेच खूप कम्फर्टेबल असतो. हा, म्हणजे तिच्याकडे गेलं ना असं वाटत नाही की आपण फोटोशूट लावलंय. शी इज लाईक की हा ठीक आहे, तिच्या मनानुसार होऊ द्या, ती थोडीशी सेटल होऊ द्या, मग आपण सुरू करूयात. युअर फ्युचर ड्रीम. फ्युचर ड्रीम काय नाही, मस्त जगायचं, लई पैसा पैसा नाही करायचं, चिल लाईफ जगायची, वेळ देता आला पाहिजे सगळ्यांना, म्हणजे घरी पण, सखीला पण, तनयाला पण. म्हणजे असं आपलं आपलं एक घर झालं, आता फिरणं आणि रेग्युलर लाईफ जगणं, उगाच अडकून नाही बसायचं. इन्स्टेड आहे असं वाटतं की निखिल दादाला जास्त बोलायला आवडत नाही स्क्रीन समोर, बट सखी आणि तुमच्यामुळे आता बोलायला लागल्यात. नाही म्हणजे सखीमुळे जरा जास्त थोडासा, म्हणजे मला पहिले लहान मुलांना असं आवडायचं, सगळे माझ्याकडे राहायचे, बट आता जरा जास्त थोडंसं इमोशनल साईड बाहेर यायला लागली सखीमुळं. आणि बोलायला तसं मी बाहेर मित्रांमध्ये भरपूर गप्पा मारतो मी. मग निखिल दादा, नॉनव्हेज सोडून दुसरी कोणती फेवरेट डिश आहे? नॉनव्हेज सोडून दुसरं, कुळदाचे शेंगुळे, उडदाच्या डाळीचं घुट्ट, बाजरीची भाकरी. तुझी फेवरेट मूवी दादा? मला बरेच मूवी आवडतात, बट जिंदगी ना मिलेगी दोबारा मला भरपूर, म्हणजे खूप जास्त आवडते. म्हणजे मी तिचं डायरेक्ट ते, आणि इंग्लिशमध्ये म्हणाल तर म्हणजे मी इंग्लिश मूवी जास्त बघत नाही, बट त्याच्यामध्ये पण हँगओव्हर म्हणून मूवीचे 3 पार्ट आहेत, एकदम जबरदस्त. अरे दी, आय लव्ह बोथ ऑफ यू. आणि सखी निखिल दादा पण खूप छान बोलतात. थँक्यू. या 100च मेसेजेस आलेत, म्हणजे पुढचे आलेच नाही, 100च एक तासात येऊन गेले. आणि या 100 मध्ये पण 3-4 मेसेज जे माझ्यासाठी आले त्यांना खरंच थँक्यू. बघा, म्हणजे कोण कुठं आनंद शोधल सांगताच येत नाही. म्हणजे आपल्या याच्यामध्ये पण असं एखादं ड्रीम सांग जे अजून बाकी आहे तुझं. अरे अजून बरंच काय काय बाकी आहे. म्हणजे मला लाईक आता मला फॅमिली सोबत फिरायचं आहे. म्हणजे लाईक घरचे असतील किंवा सखी असेल, तनया असेल, सगळ्यांबरोबर फिरायचं आहे. म्हणजे मला फक्त फिरण्यामध्ये मजा करायची. जितका पैसा कमवून घेता येईल आता 4-5 वर्षात कमवायचा, मजा करायची. बरोबर आहे. तू दादाला बोलू देत नाही, आमचा दादा गरीब आहे ग. म्हणजे मी तसा दिसण्यावर गरीब जाऊ नये. स्वभावाने गरीब माणूस मी. वहिनी खूप बोलके आहे, तुम्ही का बोलत नाही दादा जास्त? वहिनी बोलू देत नाही का? नाही असं काही नाही, वहिनी बोलू देते, पण कॅमेऱ्यासमोर वहिनीचा आवाज जास्त असतो, आपला कमी असतो. भांडण झालं की कोण पहिले बोलायला स्टार्ट करतो? कोण? मी. अरे तनया, थोडस गावर देवाला बोल, आज तुझा दिवस घे बोल. अरे मी खरं बोलतो.
खोटं बोलून काहीच भेटत नाही. कर्म. हु लव्स मोर टू इच अदर? मी. नाही, माझं जास्ती प्रेम आहे. आज तू बोला. अरे. मी बोलली का परत मला कमेंट दिली तू बोलली मध्ये म्हणून. आज की बोलून तू. अरे खरं दादा आहे. पुण्यात नॉनव्हेजचं बेस्ट हॉटेल सांग ना. मी इकडे स्टुडंट म्हणून राहते, मला जास्त माहित नाही. पुण्यात नॉनव्हेजचे भरपूर सारे हॉटेल्स आहेत जे म्हणजे चांगले आहेत, बट मी खूप स्पेसिफिक ठिकाणी जातो. वाकडला भैरवी म्हणून एक आहे, रुद्रा भैरवी, तिथे जातो. त्यानंतर संदीप हॉटेल जे नवीनच चालू झाले. आणि स्टुडंट असतील आणि तुम्हाला एकदम असं तुमच्या रेटनुसार स्टुडंट असल्यावर थोडीशी पैशाची चणचण असते, तर त्याच्यासाठी बेस्ट हॉटेल तुम्हाला तिकडे काय म्हणतात त्याला, लकडी पुलाच्या आसपास भेटतील. काय नाव आहे त्या हॉटेलचे, एक आवारे खानावळे, त्याच्या शेजारीच मसालेदार आहे. त्याच्यानंतर तिथे इव्हन भुजबळ बंधू पण छान आहे. हा, भुजबळ बंधू पण ते बानेर साईडला येतं, म्हणजे पेटे साईडला भरपूर सारे हॉटेल्स आहेत. तर तिथे मस्त ऑप्शन्स भेटतात. आवारे खानावळ त्यातल्यात माझं बऱ्यापैकी फेवरेट आहे. दादा तू घरात पण एवढंच कमी बोलतो का? नाही, घरात आपला भरपूर दादागिरी असते, मग पप्पांवर, आईवर, तनयावर, सखीवर. तुमचे फ्रेंड सर्कल मधून कोणी मजाक नाही घेत का तुमची मिस ब्लॉग करते म्हणून तुम्हाला कोणी डिमोटिवेट नाही करत का? नाही, त्या बाबतीत माझे फ्रेंड्स एकदम सपोर्टिव्ह आहे. इवन उलट ते मला सांगतात की असं कर, ते तसं कर, ह्यांचा चॅनल बघ, त्यांचा चॅनल बघ, किंवा तिला सांग हे असं इम्प्रूव्ह कर, किंवा याची सिरीज चालू कर, किंवा कुठलं काही नवीन असेल तर ते मला सांगतात. म्हणजे आजपर्यंत माझे सिन्नरचे असतील, पुण्यात इवन जे माझे सिन्नरचे मित्र, पुण्याचे मित्र, किंवा अजून कोणी, म्हणजे मला सगळे सपोर्ट करतात. इवन माझे पुण्याचे मित्र आहे, माझेच मी तनयाचा व्लॉग खूप रेअरली व्हॉट्सअपला शेअर करतो कधी कधी, पण माझे मित्र जे आहेत पुण्याचे ते आधी शेअर करून बसलेले असतात. म्हणजे ते त्यांना आवडतं किंवा ते सपोर्ट करतात, म्हणून आम्ही इथपर्यंत ऍक्च्युली. दादाचं शिक्षण कोपरगावला झालं आहे, सो तू सेवा निकेतनच्या बरेच मुलांना ओळखत असशील. हो, सेवा निकेतनचे बरेच मुलं होते माझ्या बरोबर कोपरगावचे, आणि कोपरगावला बराच टाइम गेला माझा. डिप्लोमाची 2 वर्ष, इंजिनिअरिंगची 3 वर्ष. सो तिथली लोकल्स बरेच सारी लोक माझ्या बरोबर होती, जसं की बडकवडे सोनार आहेत तिथे, ऋषिकेश बडकवडे, अनिकेत बडकवडे, ते सगळे मित्र होते माझे. दादा एवढं काम अँड कंपोज कशा काय राहतो रे नेहमी? नाही, काम अँड कंपोज असणे तसं मी लय चिडका आहे, म्हणजे लाईक मला राग खूप पटकन येतो, बट थोडं हॉस्टेलला राहून थोडं कमी झालं आता. निखिल दादाचं तनया दीदीवर किती प्रेम आहे? अरे भरपूर सारं. थोडंसं मायनसमध्ये आता सखीमुळं, बट ठीक आता आहे. ना आपला टाइम खूप झालाय आणि क्वेश्चन अजून बरेच बाकी आहेत, बट आता जेवढे झालेत तेवढे. आजच्या पार्टला किती रिस्पॉन्स देते तुम्ही त्यावर आपण पुढचे क्वेश्चन्स घेऊया. सो आज तूच एंड कर. पुढच्या वेळेस परत एकदा तुम्ही आता या व्लॉगला कसा रिस्पॉन्स देतो बघतो, मग पुढच्या वेळेस परत एकदा तनयाची माझी जुगलबंदी, तुम्ही डायरेक्ट आम्हाला क्वेश्चन टाका, आम्ही तो एक व्लॉग करू. भांडण लावायचं आपलं. येस, आणि थँक्यू सो मच फॉर शोईंग दिस लव्ह. असंच प्रेम देत राहा मला, सखीला आणि तनयाला. आणि हा ब्लॉग बघा, कमेंट करा, अजून काही क्वेश्चन असतील तर ते सांगा, मी परत एकदा ट्राय करेल. आत्ता नाही, पण कधी ते सांगत नाही, बट विल ट्राय. थँक्यू. Do like, share and subscribe. Thank you so much for your love. Thank you.